नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि दादांचं पण खूप खूप असं सारं स्वागत आहे. तर माझ्या व्हिडिओची सुरुवात ना, आज मी संध्याकाळी लाईट गेल्यानंतर आज माझ्या श्री स्वामी समर्थ आईला दिवा अगरबत्ती लावतो ना आपण, त्यावेळेस व्हिडिओ शूट केलाय. तर खूप छान वाटतंय मला ही पण. तर म्हणलं चला आज आपण लाईट गेल्यानंतरचं थोडंसं शूट घेतलेलं दाखवूया. तर बघा तुम्ही, लाईट नाही, फक्त दिवा आहे, अगरबत्ती लावली आणि किती छान वाटतंय बघा तुम्ही, एकदम मन प्रसन्न होतंय. आणि आपल्या श्री स्वामी समर्थ आईचा आशीर्वाद माझ्या यूट्यूब फॅमिलीच्या पाठीशी राहावा आणि असाच माझ्या यूट्यूब फॅमिलीनं मला सपोर्ट करावा अशी माझी इच्छा आहे. आणि सेवा करा, सेवेकरी व्हा, सेवेचा आनंद नक्कीच आपली स्वामी आई सेवा केली ना, मेवा देतात आपल्याला. तर खरंच खूपच भारी वाटतंय बरं का. आणि इकडं मग बाहेर गेल्यानंतर तुळशीला पण अगरबत्ती लावून घेतली. आणि तुम्ही म्हणसाल तुळस तर दिसत नाही, पण काय झालंय, एकदम लहान रोप आहे बरं का, मोठं रोप नाही. आणि इकडं ना मी पेरू तोडून आणलं होतं. आपल्या पेरूला एवढं सारं पेरू लागल्यात, पण ह्यातलं 2 पेरू पिकल्यात. तर ती मला खूपच छान वाटलं. मग म्हणलं चला आपले पेरू दाखवूया आपल्या यूट्यूब फॅमिली, आणि सर्वांनी माझे पेरू खायला या. किती गोड लागते तर तुम्हाला खाल्ल्यानंतरच कळणार. तर आणि आहोनी ना नारळ पण काढून आणला होता. तर आणखीन थोडंसं कवळा नारळ आहे. पाणी 1 ग्लास मोठा पाणी निघालं भरपूर, पण नारळाचं ही जी असतं ना आतलं, ती अजून जरा कवळं आहे, मलईच निघते, एवढं निबार नाही झालेला. आणि इकडं मग ना आपल्या धारा काढून झालत्या. आणि आता काय व्हायला लागलं, लोड शेडिंग असल्यामुळं धारा लवकर होते ते, आणि वेळ पण भेटतोय, म्हणजे कामात लवकर आवरते ती पटपट अशी. त्यामुळं मग म्हणलं चला आपण आज शूट घेऊया. आणि इकडं ना गायींचं खाद्य तुम्हाला दाखवलं होतं मी मागच्या व्हिडिओमध्ये. 15 बॅगा आणलेल्या. तर 15 बॅगातलं माझं एवढं खाद्य संपलंय आणि एवढंच राहिलंय आता. तर मला 10 दिवसाला ना 4 बॅगा खाद्य लागतंय. म्हणजेच बघा, मी हिशोब केला तर सकाळचं 400 रुपयाचं लागतंय खाद्य, आणि संध्याकाळी 400, असं दिवसाचं 800 रुपयाचं नुसतं खाद्यच होतं या. आणि बार्लीचं वेगळंच. बार्ली सकाळी एक 7 किलो आणि संध्याकाळी एक 7 किलो, अशी 7.5 किलो जरी धरली ना तरी दिवसाची 15 किलो बार्ली. तर 11 रुपयानं 15 किलो बार्लीचं किती होत्या ते. आणि परत चारा, बाहेरनं चारा असतो. मुरगास तर आपण निम्मा ओततो, पण बाहेरचा चारा पण विकतचा असतो. तरी पण गायींचा व्यवसाय परवडतो. मला बऱ्याच कमेंट येतात बरं का, विकतचा चारा दाखवता तुम्ही, मग तुम्हाला गायींचा व्यवसाय परवडतो का? तर हो ताई, दादा, तुम्ही जे माझी कमेंट करत असाल ना, त्यांना मी सांगते की खरंच गायींचा व्यवसाय ना परवडतो आपल्याला. आणि इकडं ना मी तुळशीवर वेल आलाय असा, म्हणून दाखवत होते. किती छान वाटत होतं. तर म्हणलं चला याचं पण थोडंसं शूट घेऊया. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना, आपलं कष्ट पण पाहिजे त्याला. विकतचा जरी चारा असला तर ते आपण स्वतः कष्ट केलं ना मग परवडतं आपल्याला. आपण असं जर गडी लावला लगेच असं आपल्याला नको आता काम करायला असं म्हणलं तर मग नाही परवडत. आपण स्वतः करायचा, कारण का आपला विकतचा चारा आहे ना, त्यामुळं आपण स्वतः करण्याचाच प्रयत्न करायचा. गडी वगैरे असं बाहेरचं म्हणजे जास्त आपलं बाहेर पैसे नाही तर जाऊ द्यायचं. दोघांना एवढं काम काही जास्त नाही. तर बघू आता, गाय तर वाढवायच्यात, पण म्हणजे योगच आहे ना अजून गाय घ्यायला, असं झालंय माझं. तर म्हणलं चला दाखवूया आपल्या यूट्यूब फॅमिलीला कधीचं टायमिंग आहे. गायींचा चारा खाऊन झाल्यानंतर, धारा झाल्यानंतर, दूध इकडं आणल्यानंतर सगळं वेळ भालंय. मग माझं किती लवकर आवरतंय बघा तुम्ही. आणि ऊन तर एवढं भरपूर ऊन आहे ना, तर उन्हाचं तर खूप त्रास होतो, काय विचारूच नका. आणि इकडं परत ना मग असं कमेंट अशी केली ना तर मग मी रिप्लाय तर देतच असते माझ्या प्रत्येक कमेंटला. तरी पण ना असं माझी एक इच्छा आहे बरं का, की यूट्यूबरला भेटायची. असं जवळ कोण असेल ना तर मला नक्कीच कमेंट करा आणि सांगा. बघा, थोडासा मी मोबाईल असा वरती धरून शूट काढले, तर गाय कशा दिसते ते बघा, छान. आणि माझं मन ना हिथंच खूप भारी वाटतं आणि खूप प्रसन्न होतं. तर माझ्यासाठी तर खरंच खूपच मोठी गोष्ट आहे बरं का. आणि
आता आम्ही ना बाहेर वैरण आणायला जातो. वैरण आणायला गेल्यानंतर मग काय होतं, आणि बाहेरची कोणच नसते, फक्त आमच्या घरातले माझे दीर असते तर, आणि आम्ही तिघंजणं जातो वैरण आणायला. तर माझं दीर पण ना खरंच खूपच म्हणजे असं म्हणतात की छान केलंय. गाय पण तुम्ही असं एक एक घेऊन गाय वाढवल्या, 8 गाय झाल्या, आणि बाहेरचं म्हणजे गायींच्या जीवावरच गायींचं पैसे पण तुम्ही फेडलं. असं इकडचं तिकडचं कुणाचं घेतलं नाही तर पैसे, फक्त गायींच्या दुधावरच, आणि दुधावरच मी गायींचं प्रत्येक गायीचं पैसे दुधावरच फेडले. तर असं बाहेरनं नाही तर बरं का घेतलं पैसे. तर एक घ्यायची, एकीपासून सुरुवात करायची, मग हळूहळू हळू आपली प्रगती होत जाते. आज माझा एका गायीपासून 8 गायीवर प्रवास येऊन पोचलाय बरं का. तर आणखीन पण माझी इच्छा आहे वाढवण्याची. तर वेळच लागणार. आता लगे आज व्हिडिओमध्ये सांगितलं की उद्या ती गोष्ट आपल्याला येईल का? नाही येणार. कारण का पेमेंटशिवाय आपलं काहीही चालू शकत नाही. आता माझी भरपूर इच्छा आहे बरं का, पण पेमेंटशिवाय आपण काहीच करू शकत नाही. आणि हळूहळू प्रगती होत असते, हळूहळूच करायची असते. एकदम असं फास्ट कुणालाच काहीच ह्यातनं सक्सेस भेटत नाही बरं का. तर जसं योग येईल ना, जसं घडेल ना तसं करत राहायचं. आणि माझी यूट्यूब फॅमिली तर मला आहेच की सपोर्ट द्यायला. तर खरंच खूप छान सपोर्ट आहे बरं का. आणि मी व्हिडिओ एकटीच शूट घेते, एकटीच तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते. कारण ह्याचं सांगते तुम्हाला की माझा मुलगा तर व्हिडिओमध्ये कधीच येत नाही. म्हणजे त्याला मी सांगतच नाही मी व्हिडिओ बनवते म्हणून, कारण का त्याला आवडतच नाही. जेव्हा माहिती होईल तेव्हा होईल, त्यावेळेस त्याचे रिॲक्शन काय असेल ही मला तर नाही माहिती. आणि माझ्या आहोंना माहिती आहे बरं का मी व्हिडिओ काढते म्हणून, पण ती पण माझं शूट पण कधी घेत नाहीत आणि व्हिडिओमध्ये पण कधीच येत नाहीत. तर असं मी जर सांगितलं ना त्यांना यूट्यूबबद्दल काय, तर मला हसते. तर मग हसले मग मी गप्प बसत असते. आपण काहीच बोलायचं नाही, असू द्या जाऊ द्या म्हणायचं. आणि ही गाय बघा तुम्ही, पाणी प्यायला एवढी गर्दी पडली त्यांची. म्हणजे वैरण पेंड खाल्ली, बारली खाल्ली की त्यांना अशी भरपूर ताण लागते. मग एकदा पाणी पिऊन झालं ना, मग असं निवांत रवंत करत उभा राहते त्या. मग हिथं आता कुणाचं काय चालू आहे की दुसऱ्याच्या कुंडीतलं राहिलेलं खायचं चालू आहे. आणि आज काय झाला प्रॉब्लेम मोठा माहिती आहे का, 4 वाजता बरोबर 3:45ला कटर चालू करतो आपण. तर कटरच्या मोटरपाशी ना थोडंसं वायर पण उघडी आहे. तर त्या वायरीपाशी म्हणजे वायर ही झाली असेल शॉर्ट, त्यामुळं जाळ निघल्यावर मग परत फिटरला बोलवलं, पण त्यांनी सांगितलं ही सगळं नवीनच टाका कटरचं. तर मग आता ती नवीनच आणायचं. तर आज ना मुरघासावरच भागून घेतलंय. तर सकाळी साहेब आलते पेंडीचे. तर ती साहेब म्हणले भरपूर मुरघास केलाय तुम्ही. म्हणलं हो केलाय, पावसाळ्यात आपल्याला प्रॉब्लेम नको. तर किती टाकता तुम्ही एका वेळेला मुरघास? तर त्यांना सांगितलं निम्मा असा चारा असतो आपली मकवण, कडवळ म्हणजे मकवण आणि घास, आणि बाकीचा निम्मा मुरघास असतो. जास्त थोडीशी प्रमाण वैरणीचं असतं आणि मुरघासाचं कमी असतं. तर साहेब म्हणते तर मुरघास म्हणजेच गायींना तूप, आणि साधी वैरण आहे ना त्याला म्हणतात आपली रोजची भाजी भाकरी. ही जसं आपण खातो ना तसंच गायींचं पण आहे. तर जेवढं आपल्याला तब्येतीला आपण जपतो तेवढं कसं बघा आपली तब्येत छान होती, तसंच गायींचं पण आहे. गायींना पण जेवढं जपल तेवढं तुम्ही त्यांची पण तब्येत छान होणार. तर गाय छान आहे त्या. किती लिटर दूध जातं तर आम्ही सांगितलं 125 ते 130पर्यंत जातं. म्हणजे 5 लिटरचं काय, आज 30 लिटर 130 भरलं की उद्या 130 भरत नाही, उद्या 125च भरतं, परवा दिवशी 127 भरतं, कधी 26. म्हणजे असं 5 लिटरमध्ये इकडं तिकडं सारखं ती चालूच असतं. तर ती काय जास्त आम्ही नाही धरत. आणि इकडं ना मग सकाळी मी दुपारच्या टायमिंगमध्ये मसाला भाजून घेतला होता. तर मसाल्यात भाजलेलं पण थोडंसं शूट घेतलं होतं. तर सगळा मसाला अगोदर असा भाजून घेतला, आणि भाजून घेऊन परत बाकीचा गरम मसाला, तमालपत्र जी दाखवलं होतं ना, जिरी, असं सगळं थोडंसं असं भाजून घेतलं. आणि भाजून घेऊन एका पाटीत मिक्स केलं. आणि इकडं मग हळकुंड भाजायला माझं चालू होतं. तर छान अशी हळकुंड ना फुटोस्तोर फुल बाहेर असं फुल उमलायला पाहिजे एवढं भाजायचं. आणि इकडं मग खोबरं भाजलं होतं. खोबरं पण असं छान भाजायचं बघा, एकदम काळपट पण करायचं नाही आणि एकदम असं ही पण ठेवायचं नाही. तर इकडं शेवटी राहिला मग कांदा पण उन्हात छान असा वाळवून घेतला होता. आणि वाळवून घेऊन आता तेलातनं तळून काढायचा होता. पण वाळल्याला कांदा वेळ लागत नाही भाजायला, लगेच भाजून निघतो. आणि पटकन आपलं तिखट भाजून होतं. तर माझं तिखट जवळजवळ 2-3 दिवस झालं हे तिखट करायचं चालू होतं. तर आज योग आलता
आणि पटदिशी म्हणलं नेऊन देऊया आपण ही करायला तिखट करायला. तर चला सर्वांना श्री स्वामी समर्थ.